कनकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीताया सेवा कुटुंबाची, म्हणवोनी तुझे आठविले पाय, येओ माझे माय पांडुरंगे। बहुता जन्मीचा झालो भारवाही, सुटी जे हे नाही वर्मठावे। वेळी येलो चोरी अंतर्बाह्यातकारी, कणवन करी कोणी माझी। बहु पांगविलो बहु नागविलो, बहु दिस झालो कासावीस। तुका म्हणे आता धाव घाली वेगी, ब्रिदे तुझी जगी दीनानाथा। म्हणवोनी तुझे आठविले पाय, येओ माझे माय पांडुरंगे। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या 66व्या अभंगामध्ये पांडुरंगाचा धावा करतात। साधक अवस्थेमध्ये तुकोबरेनी पांडुरंगाची प्रार्थना करत असलेला हा अभंग आहे। माणसाच्या जीवनामध्ये जीवन जगण्याच्या त्याच्या अंतःकरणातल्या विचाराच्या स्तरावरून माणसाचे काही प्रकार शास्त्रकारांनी केलेले आहेत। पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त हे त्याचे मुख्य 4 प्रकार आहेत। म्हणजे मॉडेल माणसाचंच, अर्थात स्थूल शरीर योनी माणसाची असते, पण या स्थूल शरीरामध्ये असणारं जे सूक्ष्म शरीर आणि त्या सूक्ष्म शरीरामध्ये प्रधान असणारं अंतःकरण मन, त्या मनामध्ये असलेले जे विचार, मान्यता, त्यावरून हे प्रकार पाडले गेलेले आहेत। काही माणसाच्या मनातले विचार असे असतात पाप नाही, पुण्य नाही, देव नाही, धर्म नाही, पुनर्जन्म नाही, बस भोगामध्ये आनंद आहे। विहित निषिद्ध काही संबंध नाहीये, भोग पाहिजे फक्त। असं विहित निषिद्ध भोगाच्या ठिकाणी अति आसक्त असून शास्त्र संस्कारहीन असलेली जी माणसं आहेत, शास्त्रकारांनी त्यांना काय नाव दिलेलं आहे? पामर। माणसातला हा अत्यंत खालचा प्रकार आहे, नीच अशा प्रकारचा, अधम ज्याला म्हणतात। मग या विचारांनी युक्त असलेली श्रीमंत असली तरी अधम असतात, सत्ताधारी म्हणून निवडून आलेली असली तरी अधम असतात, कारखानदार असली तरी अधम असतात, आपले बाप असले तरीही ते काय आहेत? अधम आहेत। जर या विचारांनी
ते युक्त असतील तर. हा एक प्रकार आहे माणसातला. फार आहे या प्रकारात असं नाही माणसं, पण कोणीच नाही असंही नाही. माणसातला दुसरा प्रकार आहे विषयी. पामरही विषयातच सुख मानतात, विषयीही विषयात सुख मानतात. पण त्या दोघात फरक आहे की हा दुसऱ्या नंबरचा तो शास्त्र मानतो, देव मानतो, पुनर्जन्म मानतो, पुण्य मानतो. पण भोगात आनंद आहे हीच त्याची मान्यता असते. म्हणून जास्तीत जास्त भोगाचा आनंद मिळवण्याकरता शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे कर्माचरण करतो, पुण्य करण्याचा प्रयत्न करतो. हा माणसातला दुसरा प्रकार आहे, याला विषयी म्हणतात. माणसामध्ये तिसरा प्रकार आहे, त्याच्या मान्यवरच हे प्रकार पडले ना. तर हा तिसरा प्रकार आहे, त्याच्या मान्यतेमध्ये आणि या दोघांच्या मान्यतेमध्ये फार मोठा फरक असतो. हा तिसरा प्रकार तो आहे की ज्याच्या अंतःकरणातला विवेक जागा झालेला आहे. विवेक सगळ्याच्या अंतःकरणात असतोच, पण सगळ्याच्या अंतःकरणातला विवेक जागा झालेला नसतो. सुप्त झोपलेले असतात. जसं रोग सगळ्याच्या शरीरात असतात, पण सगळ्याच्याच शरीरातले रोग उठलेले नसतात. काहींच्या शरीरातले त्याच्या पूर्वजन्माच्या प्रारब्धामुळे उठतात. काहींच्या शरीरामध्ये चुकीचं वागल्यामुळे उठतात. दुःख पावायाचे मूळ राहणी ठाव नाही ताळ. भोगे रोगा जोडोनिया दिले अनेका भोगे रोग भया. जसं रोग सुप्त असतात तसंच अंतःकरणामध्ये विवेकही झोपलेला असतो वा त्याला झोपवलेला असतो. अंतःकरणामध्ये दोन पक्ष आहेत. जसं आपल्याकडे लय पक्षाचं बुजबुजाट आहे. इंग्लंड, अमेरिका, इतर देशामध्ये दोनच पक्ष आहेत, हुजूर पक्ष, मजूर पक्ष मराठीमध्ये. तसं अंतःकरणातही दोन पक्ष आहेत. एक विकाराचा पक्ष आहे आणि एक विवेकाचा पक्ष आहे. कोणाच्या अंतःकरणामध्ये विकाराची सत्ता असते, कोणाच्या अंतःकरणामध्ये विवेकाची सत्ता असते. तर ज्याच्या अंतःकरणामध्ये विवेकाची सत्ता प्रस्थापित झाली, विवेकी माणसाच्या अंतःकरणात विकार नसतातच असं नाही, आणि विकारी माणसाच्या अंतःकरणात विवेक नसतो असं नाही, पण मग तो विरोधी पक्षात असतो, विरोध करतो, पण त्याचं चालत नाही, कारण बहुमती यांचं असतं. नुसते हुई करते आणि ते लगेच ठराव पास करून घेते. तर ज्याच्या अंतःकरणामध्ये विवेकाची सत्ता आहे, ज्याचं कर्म विवेक प्रस्तुत असतं, विवेक प्रेरित असतं. बहुतेकाचं कर्म विकार प्रेरित असतं. आपले काही कर्म विकार प्रेरितही असतात, काही कर्म विचार प्रेरित असतात. पण मग ते कसं समजायचं की याच्या अंतःकरणात विवेकाची सत्ता आहे? तर विवेक प्रेरित कर्मातून विकार प्रेरित कर्म वजा गेले की मग ते विवेक प्रेरित म्हणायचं, आणि विकार प्रेरित कर्मातून विवेक प्रेरित कर्म वजा गेले की त्याला विकाराची सत्ता मानायची, नाही का? शहाणी माणसं मूर्ख कधीच नसतात असं नाही.
शहाणी म्हणवली जाणारी माणसं सुद्धा कधी कधी मूर्ख असतात ना. म्हणजे मूर्खाचं काम केलं म्हणजे मूर्ख. कार्यावरून मनुष्य मूर्ख किंवा शहाणा ठरतो. तर शहाणी माणसंही कधी कधी मूर्खाचं काम करतात आणि मूर्ख माणसं सुद्धा कधी कधी शहाण्याचं काम करतात. म्हणजे हा मूर्ख ना हा शहाणा कस काय? तर ज्याच्या शहाणपणातून मूर्खपणा वजा जातो तो शहाणा, आणि ज्याच्या मूर्खपणातून शहाणपणा वजा जातो त्याला काय म्हटलं जातं? मूर्खपणा म्हटलं जातं. म्हणजे पेपर लिहित असताना सगळेच प्रश्न बरोबर येतील असं नाही. पास होणाराचे काही चुकत असतात, नापास होणाराचे काही प्रश्न बरोबर आलेले असतात. मग हा नापास आणि हा पास कसा? तर बरोबर लिहिलेल्या मार्कापेक्षा चुकीचं लिहिलेले मार्क कमी असतील, त्याच्यातून ते वजा जात असतील तर मग तो पास आहे. आणि चुकीचे लिहिलेले मार्क जास्त असून बरोबर लिहिलेले मार्क जर कमी असतील तर त्याला काय म्हटलं जातं? नापास म्हटलं जातं. हे जसं तसं विवेक प्रधान जीवन ज्याचं आहे. पण विवेक प्रधान म्हणजे काय हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. तसं सगळ्यालाच माणसं, प्रत्येकाला असं वाटत असतं आपण फार विचारी आहे. स्वतःला कोणीही मूर्ख म्हणायला तयार नसतो. मूर्ख सुद्धा जर तो स्वतःला मूर्ख मानत असेल तर मग तो मूर्खच नाही, तो शहाणा आहे. कारण मूर्ख स्वतःचा मूर्खपणा कधीच काय करत नाही? कबूल नाही करत. त्यामुळं या शब्दाचं स्पष्टीकरण होणं तसं गरजेचंच आहे. विवेकी कोणाला म्हणावं आणि विकारी कोणाला म्हणावं? विवेक म्हणजे काय? तर विनक्ती या धातूपासून विवेक शब्द तयार झालेला आहे. आपल्या मनामध्ये असणारे विचार, ते विचार जर वेगवेगळं करून योग्याची कास धरत असतील तर त्याला विवेक म्हणतात. वेगवेगळं म्हणजे जसे एखादी माऊली तांदूळ नेसायला तिने घेतले तर तांदळामध्ये खडे असतात. तर जिला खडे कशाला म्हणतात आणि तांदूळ कशाला म्हणतात हे कळतं. आणि ती खड्याला उचलून काय करते? बाजूला फेकत असेल, फेकणं, तर त्या तांदळातला विवेक आहे हा. खाण्याला योग्य, खाण्याला अयोग्य. दूध आणि पाणी एकत्र केलेलं असेल तर ज्याला दूध आणि पाणी वेगळं करता येतंय आणि नुसतं वेगळं करता येतं असं नाही, दुधाचा स्वीकार आणि पाण्याचा त्याग करणं म्हणजे विवेक आहे. भूस आणि बी एकवटलेलं असतं, तर भूस आणि बी वेगळं करून भुसाला लांब फेकून धान्य अशा प्रकारचं त्या ठिकाणी साठवलं जाणं याला विवेक म्हणे. हे सगळे दृष्टांत आहेत. त्याच्याकरता मग उपनेरचं सहकार्य घ्यावं लागतं किंवा वाऱ्याचं, नैसर्गिक वाऱ्याचं सहकार्य घ्यावं लागतं. वारा हे काम करतो. चांगला वारा जर सुटला, आता तर उपनेर आहे, आता एवढी वाऱ्याच्या आधीन माणसाला राहण्याची गरज नाही पडत. पण पूर्वी ज्या वेळेला उपनेर ही यंत्र निघालेली नव्हती आणि मोठे मोठे शेतकरी असायचे, 200-200, 400-400 क्विंटल धान्य व्हायचं, तर त्यांचे खळेच महिना 1.5 महिना चालायचे. कारण ते मळलं तरी उपनायला वाऱ्याची आवश्यकता असायची. कधी कधी वारं संप करायचं, मग 2-2, 4-4 दिवस ते वाटच पाहावं लागत होती त्या वाऱ्याची. पण मग जर वारं चांगलं सुटलं तर मग पाठी द्यायला 2-2, 3-3 माणसं बरोबर द्यायला लागत होती. कारण किती जोरात सोडलं तरी भूस लांब, वारं जोरात असलं की भूस लांब पडतं. वारं उगा असलं की ते त्याच्यातच भूस पडतं. बऱ्याच माणसाला वारं नसतंच, ते धान्य तिथंच पडतं आणि भुसकट तिथंच पडत राह. भजन करते तंबाखू खाते, हे बिना वारं सुटलेले अवलादी आहे समजायचं.
विवेक नाही. त्याच्यामुळं अयोग्याची निवड करून अयोग्याला लांब फेकलं जात नाही. जसं राजहंसापुढं जर ते दूध मिश्रित पाणी किंवा पाणी मिश्रित दूध ठेवलं आणि त्यांनी त्याच्यात जर चोच घातली तर बरोबर त्याच्यातलं फक्त दूधच तो सेवन करतो, निव्वळ संक पाणी तसंच राहत. पण तेच पाणी मिश्रित दूध जर कावळ्या पुढे ठेवलं, सनाट दोन्ही बी, आता आपण कोणत्या जातीत बसायचं ज्याची त्यांनी ठरवायचं. संसारामध्ये सगळं चांगलं नाही, सगळं वाईट नाही, सगळं सार नाही, सगळं असार नाही, सगळं विनाशी नाही, सगळं अविनाशी नाही, सगळं योग्य नाही, सगळं अयोग्य नाही, सगळं खरं नाही, सगळं खोटं नाही. योग्य अयोग्याचं मिश्रण म्हणजे संसार आहे. खरा खोट्याचं मिश्रण म्हणजे संसार आहे. कार्याकार्याचं मिश्रण म्हणजे संसार आहे. तर कार्य काय आहे, अकार्य काय आहे हे ओळखता येऊन जे कार्य आहे त्याचा स्वीकार करून अकार्याचा त्याग करणं याला विवेक म्हणतात. विवेक, असा विवेक अंतःकरणात ज्याच्या जागा झालेला आहे त्याला साधक म्हटलं जातं. जिज्ञासू अशा प्रकारचं म्हटलं जातं. खरं काय आहे आणि खोटं काय नाही समजत महाराज. वय झालं म्हणजे हे समजतं असं नाही. वयाचा याचा काही संबंध नाही. देवाची कृपा झाली, त्याची कृपा झाली, त्याच्या मनाची, संतांची कृपा झाली तर हे समजतं. बऱ्याच वेळेला अयोग्याला योग्य अशा प्रकारचं नाव ठेवून आपण अयोग्यच योग्य म्हणून ग्रहण करत राहतो. योग्य आणि अयोग्य आपल्याला नाही समजत. योग्य अयोग्याचा निर्णय त्याच्या परिणामावरून सिद्ध होत असतो. आपली दृष्टी परिणामाकडे कमी असते, वर्तमानाकडे जास्त असते. त्याचा परिणाम काय होतो नाही पाहत आपण. एवढे शहाणे नाही, म्हणजे वय वाढलेली आणि पोरं झाली आणि पैसा चार जवळ आहे म्हणून आपण शहाणे असं मानायचं काही कारण नाहीये. परिणामाकडे फारसं आपलं लक्ष नसतं, वर्तमानाकडे. आणि योग्य अयोग्य हे परिणामावरून सिद्ध होत असत. आपल्याला माहिती आहे, पुराणातले दृष्टांत द्यायचे ठरले तर अर्जुन स्वर्गामध्ये इंद्राकडून दिव्य अशा प्रकारच्या अस्त्राची प्राप्ती करून घेण्याकरता स्वर्गात गेला होता. त्या ठिकाणी उर्वशी त्याच्या रूपाला पाहून भाळली. त्याच्याकडे कामाची तिने अपेक्षा केली. त्यांनी नकार दिला आणि उर्वशीने त्याला काय दिला, शाप दिला. ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. आता म्हणजे अर्जुन तिला माता मानत होता, कारण यांचं कुल तिच्यापासूनच चालू झालेलं होतं, म्हणूनही ती माता होती. इंद्र याचा बाप होता, इंद्राची ती पत्नी होती म्हणूनही माता होती. अर्जुन वैष्णव होता, भक्त होता, आणि भक्ता करता स्वस्त्री वाचून बाकीच्या सगळ्या स्त्रिया माते समान असतात म्हणूनही ती काय होती, माता होती. म्हणून त्यांनी तिला माता मानलं. हे योग्य होतं का अयोग्य होतं? योग्य होतं. आणि असं असताना सुद्धा तिने त्याला काय दिला, शाप दिला की तू नपुसंक होशील. आता तिनं शाप दिला, हे योग्य केलं का अयोग्य केलं? हा, शाप म्हणजे चांगलं वागत असताना सुद्धा शाप दिला. हे कोणालाही काय वाटतं, प्रथम दर्शनी अयोग्य अशा प्रकारचं वाटतं. पण परिणामाच्या दृष्टीनं पाहिलं तर तिनं शाप दिला, हे काय होतं, योग्य होतं. कारण अज्ञातवासात यांना 1 वर्ष राहायचं होतं
आणि अज्ञातवासात अर्जुनाला शाप झाला नसता तर अर्जुन लुप्त राहूच शकत नव्हता. नजर आहे पाहण्याची, योग्य आहे की अयोग्य आहे. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये महाराज किती सुंदर जीवन चाललेलं होतं संसारातलं त्यांचं. आई वडील काम काही करत नव्हते, पण त्यांच्या मायेची सावली होती. आईचं खूप प्रेम होतं तुकोबर यांच्यावर, वडिलांचंही प्रेम होतं. कधी मधी दुकानाकडे चक्कर मारायचे, दुकानात बसायचे, घेत देत काहीच नव्हते, काही बोलतही नव्हते. फक्त तुकोबर यांच्या व्यवहार चातुर्याने अत्यंत प्रसन्न असे होते. इतका धंदा वाढलेला होता तुकाराम महाराजांचा. तुकाराम महाराजाकडे दुकानदारी आल्यापासून शेकडो पटीनं वाढलेला होता. 2 बायका होत्या. पहिल्या बायकोला दमा झाला म्हणून दुसरी केलेली, पहिलीला मुलगा झाला, दुसरीला मुलगा झालेला. पैसा असला की लोक मानतच असतात, काही अडचणच नाही. यस्यास्ति वित्तम सनरकुलिनः. लोक पैशाला नमस्कार करतात महाराज, व्यक्तीला नाही. माणसाचं प्रेम कशावर असतं? पैशावर असतं. पैसा होता त्याच्यामुळे सगळं गावातले तुकोबर यांच्यापेक्षा वयाने मोठे असणारे सुद्धा वाकून तुकाराम महाराजाला नमस्कार करत होते. आणि काय ग्रहण लागलं, 1 वर्षात आईबाप मेले. थोरला भाऊ निघून गेला, थोरल्या भावाची बायको मेली, तुकाराम महाराजची एक बायको मेली, पहिलं पोरग मेलं, दुष्काळ पडला, दिवाळं निघालं, सगळंच पांगलं. ज्यांनी उदार नेलं होतं त्यांनी हातवर केले, तर नाहीच आहे तर काय करणार? तुकाराम महाराजाला दिसत होतं नाहीच आहे पीक, तर देणार कुठून? ज्यांच्याकडून उदार आणलं होतं ते दारात बसले. आकाश कोसळल्यासारखा झाला. पण ज्या वेळेला तुकोबर यांच्या अंतःकरणात विवेक जागा झाला आणि मग त्या विवेकाच्या चष्मातून या सगळ्या घटनेकडे पाहिल्यानंतर तुकोबर आहे सगळे बाकीचे चकचक करायचे, काय हो काय तुकाराम महाराजांवर वेळ आली काय हो. पण तुकोबर आहे म्हणतात, देवा वा किती चांगलं केलं तू माझ्या जीवनामध्ये. प्रत्येक घटनेला बरे हा शब्द वापरलेला आहे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा केली. असं कसं काय बरं झालं? परिणाम. घटना चांगली किंवा वाईट हे घटनेवरून नाही, कशावरून सिद्ध होत असतं? परिणामावरून सिद्ध होत. काय परिणाम आहे? अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हवा मन संसार. मला आतापर्यंत गेलेल्या आयुष्याचा, फुकट गेलेल्या आयुष्याचा पश्चाताप झाला आणि मी या घटनेमुळे तुझ्या भक्तीकडे उर्वरित आयुष्य तरी योग्य कामाला लावू शकलो. या घटनेने माझे डोळे उघडले म्हणून हे काय झालं? बरं झालं. तेव्हा योग्य आणि अयोग्य, वास्तव योग्य आणि वास्तव अयोग्य काय आहे हे दाखवण्याची जी शक्ती आहे त्या शक्तीला विवेक म्हणतात. विवेक. आणि असा विवेक ज्याच्या अंतःकरणात जागा झालेला आहे त्याला साधक, जिज्ञासू, पारमार्थिक म्हणतात. मग त्याला हे दिसतं की वास्तव सुख काय आहे, सुखाभास काय आहे. संसारी माणसं ज्याला सुख म्हणतात, पारमार्थिक माणसं त्याला सुख म्हणत नाहीत. आणि पारमार्थिक, तथाकथित पारमार्थिक म्हणवणारे त्याला जर सुख म्हणत असतील तर ते पारमार्थिकच नाहीत, ते संसारिक आहेत. कारण ते सुखच नाही, सुखाभास आहे. दुःख आहे, बंध आहे.
आणि हे स्पष्ट करण्याकरता अंतःकरणातला विवेकच काय व्हावा लागतो, जागा व्हावा लागतो. संतांच्या संगतीमध्ये, सत्शास्त्राच्या श्रवण चिंतनामध्ये, पूर्वपुण्याईनं भगवंताच्या संतांच्या कृपेनं तो जागा होतो. तर असा विवेक जागा झाला. आणि मग विवेक जागा झाल्यानंतर विवेक सांगतो सुख परमात्मा आहे. सुख म्हणजेच परमात्मा आहे. परमात्म्याची प्राप्ती करून घेणं म्हणजे हिताचं साधन करणे. विषयात सुख नसतं. विषय संपादनाने, विषय भोगणाने कुणीही आजपर्यंत जगाच्या आरंभापासून सुखी झालेला नाही. संसार परमार्थाचं साधन म्हणून करावा, कर्तव्य म्हणून करावं. कर्तव्य करणं ही भगवंताची भक्ती आहे, सुखाकरता नाही. विषयात सुखच नसतं. देह हाही संसाराचा घटक आहे आणि संसाराला संसारच जगवतो. म्हणून देहाकरता विषयाची आवश्यकता आहे, सुखाकरता नाही. सुख भगवंताचं स्वरूप आहे. भगवंताची प्राप्ती करून घेण्यात सुख आहे. करीशी देवा विनाश अवघी होईल निराश. तृष्णा वाढविशी बहुवस कधी सुखास न पवसी. हा विवेक मनामध्ये जागा झाल्यानंतर तुकोबरेंनी हे ठरवलेलं आहे की आता गेलंय आयुष्याचं तर वाटोळं झालेलंच आहे, पण जे काही शिल्लक आहे आयुष्य आपल्या जीवनामध्ये, त्या आयुष्यातला एक क्षणही वायाला जाऊ द्यायचा नाही. आयुष्य वायाला कधी जातं, देवाच्या प्राप्ती करता आपण साधन जे करतो ते कामी लागतं, आणि त्याच्या वाचून जेही करतो ते सगळ्या करण्यात गेलेलं आयुष्य हे काय असतं, वायाला गेलेलं असतं, वाटोळं झालेलं असतं. नाहीतरी गेला जन्म वाया. भक्तिहीन माणसाचं जगणं हे निरर्थक जगणं आहे, व्यर्थ जगणं आहे. आता प्रत्येक क्षण भगवंताच्या प्राप्ती करता खर्च करायचा. आणि म्हणून भगवंतानी आपल्याला दर्शन द्यावं, भेट द्यावी या अपेक्षेनं तुकोबार आहे. घरदार बायका पोरं सगळं सोडून कोणालाही न सांगता भामचंद्र पर्वताच्या गुहेत जाऊन बसलेले आहेत. आणि त्या ठिकाणी भगवंतानी आपल्याला दर्शन द्यावं म्हणून भगवंताची करुणा भागतात, धावा करतात, प्रार्थना करतात. प्रभू, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीता या सेवा कुटुंबाची. या कुटुंबाची सेवा करिता देवा, या कुटुंबाची सेवा करिता संसाराच्या तापे मी तापलो. तुकोबारायांना मागचं सगळं आठवत होतं. आजपर्यंत, याच जन्मात नाही, या जन्मात आजपर्यंत आणि आतापर्यंतच्या सगळ्या जन्मात, या जन्मात आतापर्यंत आणि आतापर्यंत जेवढे जन्म झाले त्या सगळ्या जन्मामध्ये काय केलेलं आहे, कुटुंबाची सेवा केली. कुटुंबाची सेवा करत आलो. शरीर हेही कुटुंब आहे, शरीर संबंधी हे अशा प्रकारचं कुटुंब आहे. आणि यांची सेवा करून तुकोबाराय म्हणतात, हा संसार आहे, या संसाराच्या तापानी मी खूप तापलोय. धारणा बदलली, सगळंच बदलत. संसार आनंद स्वरूप आहे, विषयात आनंद आहे, अशी धारणा जोपर्यंत असते तोपर्यंत संसारात कष्ट करण्यामध्ये, वेळ घालवण्यामध्ये पुरुषार्थ वाटतो. नाही नाही, हे तर करायलाच पाहिजे. आपण केवढे कुठाने करतात महाराज, किती मरमर करतात संसारामध्ये,
दिवस पुरत नाही तर रात्रीचा बराच वेळ ते संसाराची कामं करण्यामध्ये घालतात. कर्तव्य म्हणून भगवंताची सेवा म्हणून करावं, कर्तव्य म्हणून करत नसतात, आशेनं करत असतात, सुखाच्या आशेनं करतात. पुन्हा दावा कोणाचा सोडित नाही, 13व्याला जातच राहते, लग्नाला जावंच लागतं, अमकं करावंच लागतं, तमकं करावंच लागतं, पळतात पळतात पळतात. पण तोच विवेक जागा झाला आणि संसाराचा सुखाचा संबंध नाही, सुखस्वरूप परमात्मा आहे असं कळालं की मग पुन्हा पळत नाही, पण जे पळाला त्याचाही पश्चाताप होतो. तुकोबारायांना आता पश्चाताप व्हायला लागला. पहिली बायको केली होती, पुन्हा दुसरी केली. बापाचं दुकान होतं, थोडंसं चालत होतं, तेवढ्यावर नाही भागवलं, किरकोळ मालवे कर, मग ठोक सुद्धा मालवे द्यायला सुरुवात केली. देऊच्या आसपासचे 10-5 गावचे दुकानदार त्यांच्याकडून माल घेऊन जायचे. आणि मग ते आताच कसं तरी सगळंच वाटायला लागलं. तुकोबाराय म्हणता, देवा मी लय तापलोय. तापणं म्हणजे दुःखित होणं, शिन्न. तेव्हा संसाराच्या तापाने मी खूप तापलो. आजपर्यंत या कुटुंबाची सेवा केली, फार शिनलो, फार दुःखी अशा प्रकार झालेला. आणि या सगळ्या दुःखातून तू मुक्त करतो असं संतांनी शास्त्रांनी सांगितलं असल्यामुळं आता मी तुझ्याकडे आलेलोय. तुझ्या पायाची आठवण करतोय. म्हणवोनी तुझे आठविले पाय, एओ माझे माय पांडुरंगे, हे माझे माय पांडुरंगे. पांडुरंगा तू माझी आई आहेस. भक्ताची आई पांडुरंग असतो, भक्ताचा बापही पांडुरंग असतो. सगळी नाती ज्यांनी देवाशी जोडलेली असतात त्याला भक्त म्हटलं जातं. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. पण त्यातले त्यात दुःख व्यक्त करायचं असेल, धावून यावं म्हणून हाक मारायची असेल तर देवाला बाप म्हणण्यापेक्षा आई म्हटलं तर तो लवकर धावून येतो. कारण बापाला तेवढे कळवळा नाही येत जितका आईला कळवळा येतो. कट्टा ऐकत नसलं, काम करत नसलं तर मग कधी कधी बाप म्हणतो, चल नाही तुला काम करायचं, अभ्यास नाही करायचा, काम नाही करायचं, निघा बाहेर, वय घराच्या, देतो ढकलून घराच्या बाहेर. पुन्हा पाय नाही टाकायचा घरात. कुठं खान कुठं राहा, संपला तो. बाहेर बसत, खिडकीतून म्हातारी म्हणते, हे बाहेर गेले की तू ये. त्याच्याकरता जेवण वेगळं करून ठेवत असत. आईचं अंतकरण बापापेक्षा जास्त अशा प्रकारचं दयाळू असतं. आणि म्हणून तुकोबाराय या ठिकाणी पांडुरंगाला आई अशा प्रकारचं म्हणून आळवतात. हे मा येई ओ माझे माय पांडुरंगे, हे पांडुरंगे माझे माय, तू येई देवा तू ये. इथं गावातलं कोणी असलं ते पोरांना का नाही बाहेर काढून द्या बरं. त्या दिवशी ते काटकर साहेबाच्या गाडीवर पाठीमागून दगड मारला, 35,000ची काच फुटली त्यांची. उठा उठा जा, कोणा इथं गावातलं जा. आणि तसे ऐकलं सटका, कारण 1-2दा हाणले का मग ते घरचेच नाही पाठवायचे. आता काय करता, हात जोडावे, विनंती करावी, नसेल ऐकत तर मग पडा पाया, करा विनंती, दौडा हाती धरवनिया. चला तर आईची अशा प्रकारची पांडुरंगाला उपमा देत आहेत की हे माय, मी खूप तप्त झालोय, शिनलोय, अतिशय दुःखित आहे आणि म्हणून तुझे पाय आठवतोय. तेव्हा तू माझ्याकरता धावून ये. एव माझे माय पांडुरंगे. आणखीन प्रार्थना करतात. महाराज देवाच्या प्राप्तीची जी वेगवेगळी साधनं आहेत
त्यामध्ये देवाची करुणा भागणं, देवाची प्रार्थना करणं हे अत्यंत ताकदवान साधन आहे. बाकीची साधनं साधकाला देवाकडे घेऊन जातात. बाकीची साधनं साधकाला देवाकडे घेऊन जातात. पण प्रार्थना हे असं साधन आहे की ते देवाला साधकाकडे खेचून आणतं. जसं लहान पोरग आहे, त्याला चालताही येत नाही व्यवस्थित, नाही लांब कुठंतरी काम करते, आणि त्या पोरांनी जर रडून मोठ्याने असे किरकाळ्या फोडायला लागले की असलेलं काम आई जागेवर सोडून धावत त्याच्याकडे येते. बाकीचे पोरं मोठे असले की मग त्यांना आईकडे जावं लागतं. तसं प्रार्थना ही देवाला आपल्याकडे खेचून घेते. अशी प्रार्थना करतात तुकोबाराय. करुणा भक्तात तुकोबाराय आपली व्यथा देवाच्या समोर व्यक्त करतायत. तुकोबाराय म्हणतात, देवा बहुता जन्मीचा झालो भारवाही, सुटी जे हे नाही वरमठावे. बहुता जन्मीचा भारवाही झालो. अनेक जन्मामध्ये बहुत शब्द वापरलेला आहे. बहुवचन मराठीमध्ये 2 वचन आहेत, एक वचन आणि बहुवचन. त्यामध्ये एक वस्तू, व्यक्ती, घटना असेल तर त्याला एक वचन वापरलं जातं. जसं आंबा एकच असेल तर आपण काय म्हणतो, आंबा. पण एक पेक्षा 2 आंबे असतील तर आंबे, 200 असतील तर, 2000 असतील तर, 2 लाख असतील तर, 2 करोड असतील तर, म्हणजे किती असलं तरी त्याला बहुवचन लावलं जातं. बहुवचनामध्ये असा निश्चित आकडा नसतो. तसं तुकोबाराय म्हणतात, आतापर्यंत किती जन्म झाले आम्हाला निश्चित काहीच माहिती नाही. बहुत किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. खूप जन्म झालेले आहेत आणि प्रत्येक जन्मामध्ये नुसते हे ओझेच वाहत. म्हणून संसार करणाऱ्याला गाढवाची उपमा दिलेली, ते तेवढ्या करतात. कारण गाढवाचं मुख्य काम काय असतं, ओझ वाहन आणि बिना पगारी. आता ओझ तर बैलही वाहतात ना, गाडीला झोपल्यावरती गाडीचं ओझ कोण ओढतं, बैल ओढतात. बैलाचं बिना पगारी नाही, त्याला चारा टाकावा लागतो, त्याला घास द्यावा लागतो, नांगर वाढायचं असेल तर त्याला पेंड खाऊ घालावे लागते. गाढवाचं तसं काहीच नाही मारत. तसं गाढवासारखं आहे ना प्रामाणिक प्राणी दुसरा नाही. म्हणून बहुतेक मोठे लोक गाढव आपल्या जवळ जास्त ठेवतात. त्या गाढवाचं असं आहे, त्याच्यावर दिवसभर काम करून घ्या. काय तुम्ही बघा, गाढव ज्याच्याकडे त्याच्याकडे वैरणीची गंज आहे का, त्याने घास लावलेला आहे का, त्याने पेंड आणलेले आहे का, काहीच नाही. बस काम झालं की त्याला मोकळं सोडायचं. ते कोणाचे उखांडे येडी जाते. चांदणं असलं तर त्याला वाटतं ते पोळत काय की, म्हणून असं सावली सावलीने चालत. तसं दुसऱ्याकडे कामाला गेलो की ओ किती पैसे देणार हो, 5 वाजले. पण घरचं रात्री 10 वाजेपर्यंत मरमर करतो आणि काही मागत नाही कोणाला. म्हणून गाढव. गाढव म्हणण्याचं कारण ते कार्यदास होसी संसाराचा, खर दुःखाचे डोंगर भोगावया. तुकोबाराय म्हणतात, देवा अनेक जन्मामध्ये आम्ही या संसाराचं काय वाहिलंय, ओझ वाहिलंय. ओझ दुसऱ्याचं करणं त्याला ओझ म्हटलं जात. संसार खरं तर शरीर, आणि या शरीराला मी आणि शरीर संबंधीला माझं म्हणणं हेच ओझ आहे महाराज. बहुभार पडेला श्री, मी हे माझे मजवरी, उघड्या नागविलो चोरी, घरच्या घरी जाणत जाणता. पश्चाताप करतात तुकोबाराय, आपली व्यथा भगवंताच्या समोर व्यक्त करतात. तुकोबाराय म्हणतात, खूप जन्मामध्ये आम्ही भारवाही झालोय. आम्हाला अशा प्रकारे नुसतेच ओझे वाहतो, माझं 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 म्हणायचं. किती मरमर करतोय महाराज. आणि शेवटी
काहीच घेऊन जाता येत नाही, काहीच नाही. एटीएमला काय हरकत आहे का? कुठं अडचण पडली, काय झालं, राहू द्या बुवा. त्याच्या अंगावर एखाद्या बोटात मुदी पिदी असली तर रडत रडत बायको म्हणत असते, तेवढी मुदी तरी काढून घ्या. असे बदमाश लोक राहतात. नुसतं पळत राहतात, त्याचा विचार कोणीच करत नाही. ते आलंय तर मग किती लांबून आलंय, त्यांनी दुपारी काही खाल्लंय का, काय आल्याबरोबर लहान पप्पा आणलं नाही मोल बोंबलं पळालं. पुन्हा अजून ते पोरग आलं तीच बोंब, म्हातारा आला तरी तुला सांगितलं होतं आमका आणायचं, नाही आणलं का, पळतोय नुसतं. त्याचा पगार एवढाच, त्याला फक्त दादा म्हणायला पाहिजे. दादा. बैलांना चला ना गेली की ते शेतकरी त्याला काय म्हणते, दा दा. फक्त याला डबल लावावं लागतं. नुसतं दा म्हणल्यावर नाही चालत, हे आणखीन एक दुसरं द्यावं लागत. दा दा पळालं. बहुता जन्मीचा झालो भारवाही, खूप जन्मामध्ये तुकोबाराय पश्चाताप व्यक्त करतात, देवा मी भार व्हायला किती. माणूस प्रत्येक जन्मात हे सगळं वेगळं असतं. असं नाही ना की आता ह्या जन्मामध्ये पहिलं उग झोपडीत राहत होते, वडील होते, मग हा मोठा झाला, कामाला लागला, 4 पैसे मिळायला लागले, मग ती झोपडी काढली, पाया चांगला म्हणजे खालून आरसीसीचं केलं, लवकर पडू नये म्हणून. लगे इंजिनियर कडून, आर्किटेक्ट कडून, नकाशा काढून त्याचं ते सगळं परवानग्या सगळ्या व्यवस्थित करून चांगलं 2-3 मजले बांधले. करता करता 5-10 वर्षे गेली आणि मेलं. म्हणजे दुसऱ्या जन्मात ते राहायला मिळेल असं नाही ना. अकल्पना करा, ते मेलं, काही बोकड म्हणा, कुत्र म्हणा, काही साप फेप झालं तर पुन्हा त्या घरात येऊ देते का लोक? ते तुम्हाला मी इथं नाही वाटत सांगितली गोष्ट, ती दुसरी सांगितली, देवकर सांगितली. ती नारद आणि देवल ऋषी असे एका बाजारातून चालले, ते सिटीतून. किराणा दुकानाची लाईन होती. त्यांच्या समोर एक कसाई 2-4 बोकडं घेऊन चालला होता. आता कसाई बोकड नेतो म्हणजे पोळ्याला पूजा करण्याकरता. त्याच्यातलं एक बोकड त्याच्या हासाला झटका मारून पुढं पळालं. एका किराणा दुकानात जे पुढं अशा पाट्या मांडलेल्या होत्या धान्याच्या, त्याच्या एका पाटीत त्यानं तोंड घातलं. दुकानदारांनी पाहिल्याबरोबर त्याने उडी टाकली, ते तोंड तसंच धरलं, असं फटके मारलं, म्हणजे दाना गिळू नाही दिला त्याला. आणि त्या कसायाला सांगितलं, ह्याचा नंबर येईल त्यावेळेला मला निरोप दे, यानं तोंड घातलेलं, याचं रक्त प्यायचं मला. खाऊ तर दिलं नाहीच, पण नुसतं तोंड घातल्याबद्दल. तर हे दृश्य नारद आणि देवल दोघांनी पाहिलं. पण नारद हसले. आता हसल्यानंतर का हसले बा, त्याच्या काही लक्षात येणं गेलं देवल ऋषीच्या. बाकीचे कोणी त्यांना ओळखतच नव्हते. मग देवलने विचारलं, ऋषी तुम्ही हसले का बरं? नाही म्हणजे सहज. नाही असं कसं काय, मोठी माणसं सहज कसं काय असतात, हसण्यासारखं. आता ते तर काय दुकानदार आहे, तो कसं काय ते रस्त्यावरच्या जनावराला ते खाऊ देईल? त्याच्यामुळे त्यांनी त्याला हाणलं. तो काय माळकरी नव्हता, तो म्हणला. ते म्हणजे असं काही हसण्यासारखं काही विशेष होता असं नाही, पण तुम्ही हसले का? मग त्याने त्याचा खुलासा केला की ते बोकड आहे ना, तो दुकानदाराचा बाप आहे. शेत दुकान त्यांनी टाकलेलं होतं आणि अगदी 5-50 रुपयाच्या भांडवलापासून त्यांनी ते चालू केलेलं. भाडवा जेवायला सुद्धा घरी जात नव्हता, तिथंच डबा मागवायचा, तिथंच खायचा आणि कवडी 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 वाढवून मग ते एवढं मोठं दुकान त्याने केलं. 2-4 वर्षापूर्वी म्हातारं मेलं, ते बोकड झालेलं. काय असतं, मेलं तर फक्त हे स्थूल शरीर बदलतं, आतलं अंतःकरण वगैरे तेच असतं.
त्याच्यामुळे त्याला रोज त्या दुकानात यायची सवय, ते सवय असल्यामुळे ते दुकानाकडे पळालं. आता काही ह्या शरीराचे धर्म म्हणून त्याने त्याच्यात तोंड घातलं. हा त्याचा पोरगा ह्या वडव्यानं काहीच केलेलं नाही, हे सगळं त्यांनी कमवलेलं आहे. त्याने नुसतं तोंड घातलंय तर त्याला खाऊ तर दिलं नाहीच नाही, पण त्याचं रक्त पिण्याकरता असं असलेलं आहे, म्हणून मी हसलो. आपले म्हातारे काही लगे मुक्त झालेले असं काही नाही ना. जरी आपलं 13व्या पत्रिकेत आमचे पिताजी स्वर्गवासी, मला तर लिहावं लागतं तसं, त्याला काय विचार. बडवा कधी एकादशी पाहत नव्हता प्यायला, आणि स्वर्गवासी इतका स्वर्ग रिकामा ठेवलाय होय. शतमक जन्म संपत्ती, स्वर्गात जायला फार पुण्य करावं लागतं. तर बहुता जन्मीचा झालो 12. म्हणजे ह्या जन्मात खूप केलं बा. मग कसं आता माणसं कसं म्हणतात, तरुणपणी केलं तर म्हातारपणी निवांत, तर ठीक आहे एका जन्मात ठीक आहे, पण ते पुढं नाही कामाला येत ना. बरंच पुढच्या जन्मात पुन्हा पहिलीला जावं लागतं. म्हणजे ह्या जन्मातलं ते MD असलं तरी पुढच्या जन्मामध्ये पुन्हा पहिलीपासून करवतीचा बहुता जन्मीचा झालो 12. बरं, त्याच्यातून सुटण्याकरता काय करावं त्याचं वर्मही देवा माहिती नाही आम्हाला. सुटी जे हे नाही वर्म ठावे, वेडी येलो चोरी अंतर्बाह्यातकारी, कणवन करी कोणी माझी. बरं, त्या आपल्याला वर्म माहिती नाही म्हणून कोणाला विचारावं. सगळे आत आणि बाहेर चोरच आहेत. आत गेलं तर आतले सगळे असे चौकडून घेरतात, आणि बाहेर आलं की बाहेरचे घेरतात. अरे चोर आहेत, हा चोर आहेत, आतही आहेत आणि बाहेरही आहेत. चोर कोणाला म्हणतात? आता चोर कोणाला म्हणतात? आपल्या जवळ असल ते जे हिरावून घेतात त्याला काय म्हणतात? चोर म्हणतात. आणि मग बाहेरचे कोण चोर? आता बाहेरचे कोण काय, आता स्पष्टच सांगायला पाहिजे. मग नवरा काय, बायको काय, भाऊ काय, आमके काय, तमके काय, सगळे नुसते आशाच लावून बसलेले असतात महाराज. त्याचं आयुष्य, त्याची शक्ती, त्याची बुद्धी, त्याचे गुण, ते आपल्याकडे हिरावून घेतात. आणि स्वतः झालं की यामाच्या हाती धावणार. भूषणी घेते काढून या. ऐशिया चोराचा कैसा हा विश्वास. यमा हाती भूषणी घेती काढून या. हे बाहेरचे चोर. आणि आतले काम, क्रोध, लोभ हे विकार आतून त्यांनी वेढलेलंय आणि बाहेरून यांनी वेढलेलंय. वेडी येलो चोरी अंतर्बाह्यातकारी. आपली दया महाराज कोणालाच येत नाही. आता आपल्यालाच येत नाही तर लोकाला तरी कसं काय येत? कधी कधी मुलं चांगली असली तर म्हणतात, बाबा तुम्ही खूप केलं आमच्याकरता आतापर्यंत, आता चांगलं झालेलं आहे, आम्ही करण्यासारखे, पोरं करण्यासारखे आहेत, आता तुम्हाला करण्याची काही आवश्यकता नाहीये, तुम्ही नुसतं नामचिंतन करा. त्यांना ह्याची दया येते की बिचारणी आतापर्यंत खूप केलं, आता मस्त आनंदात राहावं. त्याला त्याची दया नाही येत. तरुणपणी केलं नसेल तर म्हातारपणी परमार्थ होणं मुश्किलच आहे महाराज. म्हणून परमार्थाचे संस्कार बालपणापासून चित्तावर टाकणं गरजेचं असतं. नाही होत म्हातारपणी सगळं आयुष्य जर संसार करण्यात घातलेला असेल तर त्याला काही काम नसलं तर ते खडे नुसतंच चिवडीत बसतं, पण माळेचा जप नाही करू शकत, होतच नाही ते. म्हणून तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धेच. संसार करता करता
आपल्या मनाला, आपल्या वाणीला भगवंताच्या नामचिंतनाचं वळण लावणं हे शहाणपणाचं. ठीक आहे, म्हातारपणी कामं होत नाहीत, म्हातारपणी कामं करावी अशी कोणी अपेक्षाही करत नाही. पण मग त्यावेळेला हे बी नाही होत ना, जर सवय लावलेली नसेल तर. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, वेडी येलो चोरी अंतर्बाह्यातकारी आतल्या आणि बाहेरच्या चोऱ्याने चौकडून मला कवळून घेतलेलं आहे. कोणी माझी दया करायला तयार नाही. माझे सहित नेनती कोणी, काहीच न करीती मज वाचोनी. सज्जनत्व सुखाची मांडणी नेनती कोणी, आद्यंत बहु पांगविलो बहु नागविलो, बहु दिस झालो कासावीस. या संसारामध्ये, संसारातल्या या विषयांनी, अपतेष्ट लोकांनी मला असं पांगळा केलं, अधीन करून ठेवलं. विनाकारण महाराज आपण या संसारामध्ये पंगिस्त होतो, अधीन होऊन जातो. नाही हो, आम्हाला सकाळी ते गरम पाण्याशिवाय जमतच नाही, अधीन झाला. चहा शिवाय जमत नाही, अधीन झाला. तंबाखू शिवाय जमत नाही, अधीन अशा प्रकारचा झाला. म्हणजे जोपर्यंत क्षमता आहे तोपर्यंत तरी पराधीन नाही व्हावं माणसाने. संसारामध्ये सगळ्यात जास्त पराधीन आहे त्याला भाग्यवान म्हणतात. तो काय असतो? पराधीन अशा प्रकारचा असतो. ते विवेक जागा झाल्यानंतर मग ते कळायला लागतं. तुकोबाराय म्हणतात, बहु पांगविल, फार पराधीन अशा प्रकारचं संसाराने करून ठेवलंय. उठलं समोर पोरग नाही दिसलं तर त्याला कसं तरीच होत. पराधीन अशा प्रकारचे झाले. बहु पांगविलो बहु नागविलो, आणि खूप अशा प्रकारचं माझं सर्वस्व काढून घेतलं. किती का वेळेला मला शरीर सुद्धा काढून पुन्हा दुसऱ्याच्या ताब्यात दिलं. शरीर काढून दुसऱ्याच्या ताब्यात दिलं. हे नागव नाही. बहु पांगविलो बहु नागविलो, बहु दिस झालो कासावीस, पुष्कळ कासावीस झालो. जे मिळावं वाटत होतं ते मिळत नाही, जे नको वाटतंय ते जवळून जात नाही, अशा प्रकारचं. आणि म्हणून देवा, मी तुझ्याकडे आलेलो आहे, आता तुझं चिंतन करतोय, तुझी करुणा भागतोय. तू तरी माझ्याकरता काय कर. धावत ये तुका म्हणे आता, धाव घाली वेगी, वेगी धाव घाली. वा तुकाराम महाराज, सगळं आयुष्य संसारामध्ये बरबाद केलं. तुम्ही ज्याच्याकरता केलं ते तुमच्याकरता कोणी धावलं नाही, आणि आमच्याकरता काहीच नाही केलं ना आम्हाला धाव, अशा प्रकारचं म्हणायला लागले. आता कसं काय धावन? देवा, तुम्हाला नाही असं म्हणता येणार. का नाही म्हणता येणार? कारण तुमचं ब्रीद आहे. ब्रीद आहे तुमचं. ब्रीद म्हणजे ते त्याचं शील असणं, तशा प्रकारचा ठसा असणं. काय ठसा आहे? तर तुम्ही दीनानाथ आहात. जे तुझ्याकरता दीन झालेले त्याचा तू नाथ बनतो. जे तुझ्या हाक मारतात त्याच्याकरता तू धावून येतो. तुला जो शरण येतो त्या शरणागताचा तू स्वीकार करून त्याचं दुःख दूर करणं, हे तुझं काय आहे? ब्रीद आहे. सकृदेव प्रपन्नाय तवास्मिती च याचते, भागवतामध्ये म्हटलेलं आहे. एकदाच जर प्रामाणिकपणे अंतःकरणापासून एखादा देवाला शरण गेला आणि त्यांनी त्याच्या पुढे धुळी पसरली, देवा माझा अंगीकार कर, मी तुला शरण आलेलो, एकदाच महाराज परमात्मा लगेच त्याला उचलतो, लगेच त्याचा. पण मात्र लबाडी नसली पाहिजे. लबाडी आहे की नाही त्याला कळतं, कारण तो आतच आहे. आणि आपल्याला म्हणजे लबाडच वागायची सवय लागलेली राहते. म्हणजे माळकरी असलो तरी फार सज्जन असतो आपण, असं काही नाही. म्हणजे कोणाशी लबाडी करतो, बाहेरच्याशीच लबाडी करतो असं नाही. पोराशी लबाडी,
बायकोशी लबाडी, नवऱ्याशी लबाडी, बापाशी लबाडी, आईशी लबाडी, असं ते इतकं आपल्या नजर मेलेली आहे त्याच्यामध्ये. बाबा तुम्ही गंगापूरला गेले होते ना? नाही रे, इकडे शेतातून आलो. गंगापूरहून आलेला असतो, पण मग त्यानं काहीतरी सांगितलेलं असतं, हे त्याने नेलेलं नसतं, आणि मग ते आपलं न करतो नाही म्हणतो. आपण लबाड बोलतो हे सुद्धा वाटत नाही, माळ असो ना. आणि मग तीच सवय देवळात गेली तरी काय, देवाजवळ गेल्यावर माणसं लय सुधारलेले असतात असं काही नाही महाराज. लगेच उड्या टाकतात, मध्ये घुसतात. बाकीचे लोक कितीतरी लांबून उभे राहिलेले असतात. आणि काय होतं मग तिथं नुसतं त्या दगडावर पाय मधून डोकं आपटलं म्हणजे काही नाही फरक पडत. जोपर्यंत आपले विचार सुधरत नाहीत तोपर्यंत नुसत्या कृतीनं काय फरक पडत नाही. सावधान. आपल्या मान्यता, आपले विचार बदलले गेले पाहिजे परमार्थिकाचे. संसारिक माणसाचे आणि परमार्थिक माणसाचे जर तेच विचार असतील तर काय ते पत्ते खेळतात आणि हे टाळ कुटतात, काय फरक आहे त्याच्यामध्ये? विचार बदलले गेले पाहिजे. आपले विचार बदलून आचार बदलणं गरजेचं आहे. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, देवा तुम्ही दीनानाथ आहात आणि मी तुमच्या समोर दीन होऊन पदर पसरलेला आहे. तेव्हा माझ्याकरता तुम्ही येई ओ येई ओ येई धावून या. विलंब का वाया लावेला कृपाळे, विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके, कोठे गुंतली समाय विश्वव्यापके. तुका म्हणे आता धाव घाली वेगी, ब्रिदे तुझे जगी दीनानाथा. म्हणवोनी तुझे आठविले पाय, येओ माझे माय पांडुरंगे. पुंडली गबरधारी विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.